आपण बघणार आहोत, जर तुमची पाळी अनियमित असेल तर तुम्हाला गर्भधारणा कधी तुम्ही प्लॅन केली पाहिजे ते. तर बेसिकली ज्या स्त्रिया ज्यांची पाळी रेग्युलर असते, म्हणजे प्रत्येक 28 ते 30 दिवसात त्यांची पाळी येत असते, अशामध्ये फर्टाईल पिरियड कॅल्क्युलेट करणं खूप सोपं असतं. पण काही स्त्रिया अशा असतात ज्यांची पाळी 35, 40, 45 दिवसात येते. अशामध्ये नेमके तुम्ही रिलेशन कधी ठेवले पाहिजे जेणेकरून तुम्हाला गर्भधारणा होईल हे कॅल्क्युलेट करणं अवघड होतं. मग अशा वेळेस काय केलं पाहिजे? तर बेसिकली जाणून घेतलं पाहिजे की नेमकी तुमची पाळी काय इरेग्युलर आहे. त्याचं कारण असतं, एक तर तुमच्यामध्ये कुठलं हार्मोनल इम्बॅलन्स आहे, जसं थायरॉइड आहे, प्रोलॅक्टिन आहे किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरीज आहे, ज्यामुळे तुमची पाळी अनियमित आहे. जर हार्मोनल इम्बॅलन्स असेल तर मेडिसिनद्वारा तो ठीक करणं अगदी सहज शक्य आहे. पॉलिसिस्टिक ओव्हरीजमध्ये पण तुम्हाला काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन दिले जातात. डाएट आहे, एक्सरसाइज आहे, तुमचं वजन कमी करणं आणि काही मेडिसिन दिले जातात जेणेकरून तुमची पाळी नियमित होईल. पण अशा जर तुम्हाला गर्भधारणा हवी असेल, तुम्ही एका फर्टिलिटी कन्सल्टंटचा सल्ला घ्या, जेणेकरून तुमचं जे स्त्रीबीज वेळेवर वाढत नाही आहे त्यासाठी तुम्हाला मेडिसिन दिले जातील आणि फॉलिकलची ग्रोथ सोनोग्राफीद्वारे बघितली जाईल. त्यामुळे तुम्हाला गर्भधारणा राहणं सहज शक्य होईल.